आदरणीय धर्माचार्य विवेक प्रभा यांचं प्रवचन असेल. त्यानंतर गटचर्चा असेल आणि गटचर्चेनंतर प्रश्नोत्तराचा काळ असेल आणि प्रश्नोत्तराच्या काळानंतर आभार प्रदर्शन आणि धम्मपालातील आजचा हा मिक्सरचा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरया मज्ज समादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. विधायक पंचशील. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. बुद्ध पूजा. वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनीन्द्रास सिरिपाद सरोरुहे. पूजेमि भूतं कुसुमेलनेन पुयेन मेत्तेन लभामि मोक्षं. पूर्वं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपदी
सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातवो धातुगपे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सपे बुद्धस्नबिम्बे सकलदशदिशे केसलोमादिधातु वन्दे सपेऽपि भूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं तपं सपठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. शरणगमन आपण म्हणजे का करतो, म्हणजे हा शब्द आपल्यासाठी जरी सर्व परिचित असला तरी पण वारंवार या शब्दाचा विचार करणं गरजेचं आहे, त्याचं चिंतनही करणं गरजेचं आहे. विषय अभ्यासाचाच आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण सर्व शिबिरात आपण जातो, मित्र जातात, धर्मचारी जातात, तेव्हा हा शब्द आहेच, हा केंद्रस्थानी आहे, आपल्या हृदयस्थानी आहे. आणि म्हणून या शब्दाच्या संपूर्ण सभोवताल चिंतन करणं, कुठलाही विषय असो तर या संदर्भात चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण शरणगमन का करतो आहोत, तर शरणगमन ही एक विकासाची प्रक्रिया आहे, अमूलाग्र परिवर्तनाची प्रक्रिया आहे. केवळ ती दीक्षा प्रक्रिया नाही, म्हणजे आपण धम्ममित्र आहात आणि म्हणून केवळ धम्मचारी दीक्षेकरता तयार व्हायचं आहे अशी जर आपली कल्पना जर असेल तर ते थोडी चुकीची आहे. थोडी कदाचित माझं चुकू शकते, चुकीची या अर्थानं म्हणतो मी की धम्मचारी दीक्षेकरता तयार होणं आणि धम्मचारी दीक्षा झाली की मग आपली जे काही शरणगमनाची प्रक्रिया आहे त्याविषयी जर आपली चांगली समज जर नसेल तर मग आपला विकास थांबून जाईल. आणि केवळ धम्मचारी झाल्यानंतर मग अनित्यतेचा सिद्धांत आपल्याला सांगतो की माणूस एकाच ठिकाणी स्थिर राहू शकत नाही, एकाच मानसिक अवस्थेमध्ये. जर विकास थांबला तर अधोगती निश्चितपणे ठरलेली आहे. आणि म्हणून शरणगमन करणे म्हणजे काय करणे ही गोष्ट म्हणजे लक्षात घेतली पाहिजे. ती विकासाची प्रक्रिया मग ते केवळ मित्रांकरताच आहे असं नाही, तर ती धम्मचारी करता आहे. ती सिनियर असो, ज्युनियर असो, कोणीही असो. तर आपली जी काही शरणगमनाच्या पातळ्या आहेत त्या पातळ्यापासून तर संबोधी प्राप्तीपर्यंत हा मनाचा विकास आहे. आणि तो विकास मग ते सिनियर धम्मचारी असो, ज्युनियर असो, कोणीही असो, धम्ममित्र असो की आणखी कोणीही असो, तर ही विकासाची प्रक्रिया सातत्यानं सुरू राहते. इव्हन इतकंच नव्हे तर उपाध्याय असो की आचार्य असो, कोणीही असो, ही शरणगमनाची प्रक्रिया ही सर्वांना म्हणजे प्रत्यक्ष लागू आहे, त्यापासून कोणी अलिप्त होऊ शकत नाही. आता शरणगमन करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर अमूलाग्र बदला करता स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे. कारण आपण आपल्या विकासाची जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. एक मुद्दा मी सुरुवातीला
गृहत्यागाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की या जगात आपण आलेला आहोत आणि या जगातून या भवचक्रात आपण पडलेलो आहोत आणि भवचक्रातून मुक्त आपल्यालाच व्हायचं आहे, दुसरं नाही. हा, संघ किंवा आणखी इतर लोक आपल्याला मदत करू शकतात, परंतु मुक्ती करता प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून शरणगमन करणे म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं आहे, आमूलाग्र बदल करण्याकरता. त्यानंतर शरणगमन करणे म्हणजे संपूर्ण आपलं व्यक्तिमत्व 3 रत्नात समर्पण करणे आहे. संपूर्ण व्यक्तिमत्व आपण समर्पण केल्याशिवाय आणि पूर्णपणे आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी, सर्व कृतीच्या केंद्रस्थानी, हृदयस्थानी 3 रत्न ठेवल्याशिवाय आपली कृती ही परिणामकारक होऊ शकत नाही. कारण आपण सांसारिक जीवनामध्ये आहोत आणि या सांसारिक जीवनामध्ये माराच्या संदर्भात म्हणजे ओढाताण संपूर्णपणे जे आपल्या जीवनाच्या सभोवताल हुक बसवलेले आहे आणि ते हुक आपल्या संसाराकडे ओढत असतात, आकर्षित करत असतात. आणि म्हणून जर त्यांची शक्ती, त्या माराची शक्ती जर जास्त प्रमाणात झाली तर मग आपलं शरणगमन हे मग तात्पुरतं होतं, औपचारिक होतं आणि मग आपली जी काही विकासाची प्रक्रिया आहे ती थांबून जाते. म्हणून त्याकरता तिसरा मुद्दा आहे स्वतःला अनुशासित करणे. त्याशिवाय आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करता येत नाही. तर बंधूंनो, विद्यमान जे काही जीवन जगत आहोत तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. अनेक विषयाचा जरी आपण अभ्यास करत असलो तरी पण आपल्याला काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर गरजेचं आहे. आणि मूलभूत गोष्टींचा स्वतः जास्त अभ्यास करणं का गरजेचं आहे? तर आपण या जगामध्ये जे काही जगत आहोत तर आपल्या जीवन जगण्याच्या धारणा कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करतो. विविध विषयाचा आपण अभ्यास करतो, परंतु त्यामध्ये हे अंतर्भूत असतं. समबंधूंनो, आपण ज्या विद्यमान जगामध्ये आपण जगत आहोत तर आपल्या जीवन जगण्याच्या धारणा, विचार करण्याची पद्धती आणि आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या संकल्पना, आपली जी काही म्हणजे जीवन पद्धती आहे तर ही जीवन पद्धती या जगाला अनुसरून आहे आणि जगाला अनुसरून असल्यामुळं या पद्धतीमध्ये आपल्याला शेवटी जीवनामध्ये दुःख, नैराश्य, चिंता हेच आपल्या वाट्याला येतं आणि म्हणून आपण शरणगमन करतो. शरणगमन पुन्हा का करतो या गोष्टीचा आपण अधिक गंभीरपणे विचार केला पाहिजे. तर जेव्हा आपण परिणामकारक शरणगमन करतो त्यावेळेला आपण आपला आदर्श बदलवितो. हा आदर्श आपल्याला आपली जीवन पद्धती बदलविण्यास मदत करतो आणि जीवनाची पुनर्रचना करण्यास आपल्याला प्रेरणा देतो. आणि म्हणून आदर्श बदलणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हा आदर्श काय करतो आपल्याला? हा आदर्श आपल्याला योग्य दिशेनं घेऊन जातो. इतकंच नव्हे तर हा आदर्श आपण जे काही कर्म करतो, जी कृती करतो त्याचा उद्देश देखील बदलवितो. आणि म्हणून जेव्हा आपण परिणामकारक शरणगमन करतो तेव्हा आपला खऱ्या अर्थानं आदर्श बदलतो आणि हा आदर्श आपल्याला जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा देतो.
परिणामकारक शरणगमन अधिक सखोल करण्याकरता कोणत्या गोष्टी कराव्या याबद्दल काही अधिक मुद्दे मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम आपलं शरणगमन हे प्रामाणिक असलं पाहिजे किंवा शरणगमनाबद्दल आपण प्रामाणिक असलो पाहिजे. आता प्रामाणिकपणा याचा अर्थ काय हा एक समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हा आपल्या प्रत्येक कृतीचा उद्देश जो आहे त्या उद्देशाबद्दल देखील आपण जागृत असतो. स्वतःच्या मानसिक अवस्थेबद्दल देखील जागृत असतो. आणि इतकंच नव्हे तर परिवर्तनासाठी आपल्यामध्ये एक धैर्य असतं. कारण परिवर्तनाकरता जर धैर्य नसेल तर मग आपण परिवर्तन करू शकत नाही. एक प्रकारची परिवर्तनाचीच आपल्याला भीती वाटते आणि म्हणून धैर्य हे असणं हे महत्वाची गोष्ट आहे. आता प्रामाणिकपणा कसा ओळखावा ही गोष्ट आपण अतिशय या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. कारण इतर लोक आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आपली प्रशंसा करू शकतात कारण त्यांना आपलं जीवन प्रामाणिकपणे दिसतं. परंतु आपल्या शरणगमनाबद्दल आपण प्रामाणिक आहो की नाही हे आपणच जाणू शकतो, दुसरा नाही. कदाचित आपले कल्याण मित्रही जाणू शकतात की नाही हेही सांगता येत नाही. परंतु ते कदाचित आपल्याला जे काही त्यांना वरपांगी दिसतं त्याची प्रशंसा करू शकतात की माणूस प्रामाणिक आहे. परंतु खऱ्या अर्थानं प्रामाणिक आहो की नाही हे आपलं आपल्यालाच समजू शकतं आणि त्याचं मूल्यमापन आपल्यालाच करावं लागतं. आणि म्हणूनच स्वतःची जी काही मानसिक अवस्था आहे ती कशी आहे, ती कशी कार्य करते, त्यानंतर आपण जी कृती करतो त्या कृतीचा उद्देश काय होता, काय आहे आणि काय राहील याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्या कृतीचा उद्देश हा फक्त आपल्याला माहित असू शकतो त्याबद्दल आपण जर प्रामाणिक असलो तर. आणि दुसरी गोष्ट परिवर्तनाकरता मी धैर्य म्हटलेलं आहे. ते धैर्य याकरता की आपला जो स्व आहे हा स्व अतिशय म्हणजे जबरदस्त कार्य करतो आणि तो परिवर्तनाकरता मदत करत नाही. परिवर्तनाची त्याला भीती वाटतं, असुरक्षितपणा वाटतं की जे काही मी विचार मांडला, जे काही जगतो, जो काही धारणा आहे माझ्या त्या जर बदलल्या तर मग मी या जगात समूह किंवा गृहस्थी जीवनात कुठेतरी म्हणजे सुरक्षितपणा राहणार नाही, मी असुरक्षित आहे. आणि म्हणून आपल्याला बदलण्याकरता परिवर्तनाकरता खऱ्या अर्थानं धैर्य असलं पाहिजे आणि त्याकरता योग्य ते प्रकारची आपल्याला पावलं देखील टाकावी लागतात. जर आपण योग्य प्रकारची पावलं टाकली नाही म्हणजे परिवर्तनाकरता तर परिवर्तन देखील ही शक्य नाही. योग्य प्रकारची पावलं म्हणजे परिवर्तनाचं आचरण करणे. आणि त्याशिवाय आपण सध्या कुठे आहोत आणि कसे आहोत याचा क्षणोक्षणी दैनंदिन विचार करणे आणि त्याशिवाय ही सर्व गोष्टी आपल्याला करण्यासाठी स्मृती ही अतिशय मदत करते. स्मृतीचा सराव जर गंभीरपणे जर आपण केला तर आपले जे जीवनातील जे उद्देश आहे, ध्येय आहे त्याप्रती आपण जागृत राहून आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. त्याशिवाय
शरणगमन सखोल करण्याकरता आणखी कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे? मी वारंवार या गोष्टींचा उल्लेख करतो की आपण विविध विषयाचा अभ्यास करतो, परंतु त्या प्रत्येक विषयात एक एक गर्भित गांभीर्य असतं आणि ते गांभीर्य म्हणजे मन आणि मनाच्या संबंधित सर्व विषय, मनाच्या संबंधित सर्व परिवर्तनाच्या संबंधित सर्व मुद्दे. तेव्हा आपलं शरणगमन अधिक सखोल करण्याकरता आपण आपल्या मनाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मन कसे आहे, कसे कार्य करते, स्वतःच मनाची अवस्था कशी आहे आणि त्या सर्व बाबींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आपल्या मनाचा अभ्यास करणं म्हणजे धम्माचा अभ्यास करणं आहे. मग तो कोणताही विषय असो, परंतु मनाचा अभ्यास, स्वतःच्या मनाचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. त्याशिवाय शरणगमन अधिक सखोल करण्याकरता आपला जो स्व आहे त्या स्वचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वचा इतिहास पाहिला पाहिजे. इतिहास याचा अर्थ असा आहे की आपला स्व कोणत्या धारणेमुळं, कोणत्या संस्कारामुळं, कोणत्या विचारामुळं पक्का झालेला आहे. आपण अनेक वर्षापासून कोणता विचार करत आहोत, कोणत्या धारणा आहेत, कोणत्या संकल्पना आहेत, कोणती जीवन पद्धती आहे, त्या पद्धतीमुळं आपला स्व पक्का झालेला आहे. आपण ज्या कुटुंबात जन्म घेतलेला आहे त्या कुटुंबातूनही कोणते संस्कार आपण घेतलेले आहेत. आपण ज्या समाजात जन्म झालेला आहे त्या समाजातूनही आपल्यावर म्हणजे अचानक पणे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. तेव्हा या सर्वच गोष्टींचा विचार करणं, स्वतः विचार करताना अतिशय गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्याशिवाय म्हणजे आपल्याला स्वतःचा इतिहास देखील पाहता येणार नाही आणि म्हणून कोणत्या संस्कारातून तो निर्माण झाला आणि कसा दृढ झाला हे पाहणं, याचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. शिवाय जेव्हा आपल्या स्वला धक्का बसतो तेव्हा आपण प्रतिक्रिया देतो आणि प्रतिक्रिया दिल्यामुळं आपलं जे अकुशल कर्म आहे ते अकुशल कर्म अधिक बळावतं आणि अकुशल कर्मामुळं आपली जी मनोअवस्था आहे, अकुशल मनोअवस्था, ती अधिक मजबूत होतं, दृढ होतं. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की अकुशल प्रतिक्रिया दिल्यामुळं आपण आपले जे कुशल कर्म आहे ते अधिक मजबूत करतो आणि म्हणून प्रतिक्रिया देताना देखील आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की आपला स्व इथे कशा प्रकारचं काम करत आहे आणि म्हणून स्वबद्दल आपण कसे आसक्त आहोत याचाही देखील विचार केला पाहिजे. कारण आपण आसक्तीबद्दल खूप चर्चा करतो, आपण भौतिक वस्तूंच्या आसक्तीबद्दल चर्चा करतो, आपण इतरही गोष्टींच्या बद्दल आपण चर्चा करतो, परंतु आपला जो स्व आहे त्या स्वबद्दल आपण किती आसक्त असतो त्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि या स्वमध्ये आपले विचार, आपल्या धारणा, आपल्या संकल्पना ह्या आपण सोडू इच्छित नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये म्हणजे जे काही दुःख आहे ते दुःख अधिकाधिक आपल्याला अनुभवास मिळतं. म्हणजे दुसरा कोणी जबाबदार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण स्वला चिकटून आहोत तोपर्यंत अशीच दुःखाची निर्मिती होणार आहे आणि प्रतिक्रिया आपण देत राहणार आहोत. तेव्हा या स्वबद्दल देखील कसे आसक्त आहोत त्याबद्दल देखील आपण अधिक विचार करणं
गरजेचं आहे. शिवाय आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे यशही येतं आणि अपयशही येतं. यशाच्या वेळेला आपण आनंदून जातो, परंतु जेव्हा अपयश येतं त्यावेळेला अपयश पचवणं, अपयशापासून काही शिकणं, सबक शिकणं म्हणतात. तर तो शिकण्याच्या ऐवजी आपण दुसऱ्याला दोष देतो, म्हणजे प्रतिक्रिया व्यक्त करतो. आणि म्हणून याच ठिकाणी पुन्हा अधिक आपण दुसऱ्याला दोष देणं म्हणजे स्वतःच्या स्वचं संरक्षण करणं आहे. शिवाय आपण दोष देणं ही आपली सहज प्रवृत्ती आहे. मनाचा तो गुणधर्म आहे की कपट कारस्थान करणं. तर अशा प्रकारे जर आपण कृती करत राहिलो तर आपण आपल्या आदर्शापासून दूर जातो. तेव्हा ही जी परिस्थिती निर्माण झाली आपल्या अपयशाची किंवा आपल्या विरोधात विपरीत परिस्थिती निर्माण झाली, मग ती कुठलीही असो, ती कुटुंबातील असो, मुलाबाळाच्या संदर्भात असो, समूहाच्या संदर्भात असो किंवा जगाच्या संदर्भात असो, कुठलीही परिस्थिती जर विपरीत असेल तर त्या परिस्थितीला आपण आदर्श मानलं पाहिजे. कारण हीच परिस्थिती मला बदलण्याकरता म्हणजे आवश्यक आहे. हीच परिस्थिती मला आदर्शवत आहे की या परिस्थितीमध्येच मी माझ्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. आणि म्हणून विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपण विपरीत परिस्थितीचं देखील आपण आव्हान स्वीकारलं पाहिजे. कारण आपल्याला एक प्रकारची एक सवय असते, दुःखद परिस्थिती आपल्याला नको असतं, विपरीत परिस्थिती आपल्याला नको असतं, कोणाची आपण निंदा, कोणाची टीका हेही नको असतं. आपल्याला रुची आहे, आपल्याला आवड आहे, आपला एक दुसरा एक स्व काम करतो, तो स्व म्हणजे आपली प्रशंसा झाली पाहिजे, आपली कीर्ती वाढली पाहिजे, आपली आपल्या लोकांनी मानपान केला पाहिजे आणि सर्व ठिकाणी आपणच असलो पाहिजे. अशा प्रकारची आपली जी काही एक स्वची निर्मिती असतं किंवा स्वची धारणा असतं, तर त्याला जर धक्का बसला तर हे सर्वच गोष्टी आपल्या जीवनातील डळमळीत होतात आणि आपण प्रतिक्रिया देत राहतो. तेव्हा या ठिकाणी आपण एक गोष्ट केली पाहिजे की कुठलीही विपरीत परिस्थिती असो, ती परिस्थिती आदर्शवत मानून आपल्या जीवनाची पुनर्रचना करण्याकरता, आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याकरता आपण ते आव्हान स्वीकारून बदल आपल्या जीवनात घडवून आणला पाहिजे. या ठिकाणी स्मृती ही आपल्याला एक संधी देते आणि ती आपल्याला मार्गापासून दूर जाऊ देत नाही. म्हणून शरणगमनाच्या सर्व प्रक्रियेमध्ये स्मृती ही अतिशय महत्वाची आहे. स्मृतीशिवाय आपण समृद्धीपर्यंत जाऊ शकत नाही. शिवाय आणखी आपलं शरणगमन सखोल करण्याकरता आणखी एक मुद्दा आहे की जो मुद्दा नेहमीच ज्याचं आपण चिंतन करावं. आपली चिंतन करण्याची जी प्रवृत्ती आहे ती स्वतंत्र असली पाहिजे. स्वतंत्र या अर्थाने, कारण ती स्वतंत्र आहे की नाही हे गंभीरपणे जेव्हा आपण चिंतन करू तेव्हाच आपल्या लक्षात येईल की शरणगमन ही एक जीवन पद्धती आहे. ती समृद्धीकडे नेणारी आहे, ती विकासाकडे नेणारी आहे आणि ती स्वतंत्र विचार करण्यास लावणारी पद्धती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधुनिक युगातली जी काही जीवन पद्धती आहे ती पद्धती एक वेगळी पद्धती आहे. ती पद्धती वेगळी या अर्थाने की आपले जे काही विचार आहेत, आपल्या संकल्पना आहेत, आपले वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत, आपल्या धारणा आहेत, त्याची आपल्या डोक्यामध्ये खूप रेलचेल झालेली असते.
आणि त्यामुळं आपण स्वतंत्र विचार करू शकत नाही. तर आपल्यावर कोण्या तरी व्यक्तीचा प्रभाव असतो, कोण्या तरी समूहाचा प्रभाव असतो, प्रसार माध्यमाचा प्रभाव असतो, कोणत्या तरी म्हणजे एखादा ग्रंथ वाचला त्याचा प्रभाव असतो, वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव असतो. हे विद्यमान जीवन पद्धतीमध्ये सांगतात. आणि लोकांच्या जीवन पद्धतीनुसार लोकांचा जो जगण्याचा रवैया आहे त्यानुसार जगण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग आपल्या ज्या जुन्या धारणा आहेत त्या धारणा अधिक आपण मजबूत करतो आणि आपला स्व अधिक आपण तो पक्का करतो, दृढ करतो परिवर्तन करण्यापेक्षा. आणि या ठिकाणी आध्यात्मिक जीवन मात्र राहत नाही, हा एक धोका आहे. कधी कधी आपण म्हणतो की नाही, मी स्वतंत्र विचार करतो. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक जीवन जगत असताना सर्व खुशहाल सांगतो की फार ओके आहे, माझं ध्यान चांगलं आहे, माझं शरणगमनाचा मी अतिशय चांगला विचार करतो आहे, माझ्या घरात आनंद आहे, सर्व समूहात आनंद आहे, वगैरे वगैरे अनेक आपण सर्वच आनंद आणि सुखाहो आपण सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. पण या ठिकाणी उर्गेन भन्ते संघरक्षित म्हणतात की जर सर्वच गोष्टी, लंकावतार सूत्रामध्ये ते सांगतात की सर्वच गोष्टी जर तुमचं आनंद असेल, कुठलाच म्हणजे समस्या नसेल तर, आणि तुमचं ध्यान चांगलं आहे, शिबिर चांगले आहेत, कल्याण मित्रता चांगली आहे, सर्वच गोष्टी जर चांगल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं धम्मजीवन सुरुवात झालेलं नाही. का सुरुवात झालेलं नाही? तर ते म्हणतात की शरणगमनाच्या प्रक्रियेमध्ये माणसाचं डोकं गरगरलं पाहिजे, फिरलं पाहिजे. ते जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा खालचं म्हणजे डोकं खाली झालं पाहिजे, पाय वर झाले पाहिजे, कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे चिंतना करता. आणि जर असं असेल तर तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं म्हणजे आव्हान स्वीकारू शकू आणि परिवर्तनाला तयार असू. तेव्हा सर्वच परिस्थितीमध्ये आपण सुखावं आणि आनंदी असं जर म्हणत असेल तर आपल्या शरणगमनाचा अधिक आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा सातत्यानं मग अशा ज्या जुन्या धारणा आहेत, आपण असा जणू काही वर्तन करतो या आपल्या समूहामध्ये, घरात, दारात, जगात किंवा समूहामध्ये असं वर्तन करतो की नाही, माझा कोणत्याही व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव नाही, मी प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र विचार करतो. परंतु याचा अधिक आपण गांभीर्यानं जेव्हा स्वतः विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की नाही, ही गोष्ट आपण म्हणजे अधिक विचार केला पाहिजे. आपण प्रत्येक क्षणाला स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर देखील आपल्याला मिळू शकत नाही. कारण आपण दुसऱ्याकडून उत्तर मिळवू शकू आपल्या मानसिक अवस्थेच्या संदर्भात. आपण प्रामाणिक आहोत हेही आपण लोकांना सांगू शकू, स्वतंत्रपणे विचार करतो हेही सांगू शकू. पण जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारू आणि त्याचं उत्तर आपल्या हृदयातून प्रामाणिकपणे जे निघेल तर तेव्हा खऱ्या अर्थानं तिथे एक सखोलता निर्माण होतं. आणि जेव्हा सखोलता निर्माण होतं त्यावेळेला त्याच ठिकाणी त्या क्षणाला परिवर्तनाला सुरुवात होतं की नाही, मी स्वतंत्रपणे विचार करतो की कोणाच्या प्रभावाखाली आहे. म्हणून स्वतःला प्रश्न विचारणं प्रत्येक क्षणी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की आपल्या मनामध्ये एक चांगला व्यक्ती दडलेला आहे. ते चांगला व्यक्ती म्हणजे कोण हो? चांगला व्यक्ती म्हणजे एक बुद्धत्व दडलेला आहे.
बुद्धत्वाचं बीज आहे, तोच चांगला व्यक्ती आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा तो आपल्याला उत्तर देतो, ते खरं खुरं उत्तर देतो आणि ते आपल्याला मान्य करणं भाग असतं. आणि जेव्हा आपण मान्य करतो त्यावेळेला म्हणजे खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात होत असते. तर त्याशिवाय आणखी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. परिणामकारक शरणगमन करण्याकरता म्हणजे वारंवार अनित्यतेवरचं चिंतन करणं गरजेचं आहे. अनित्यता हा विषय आहे, या विषयावर आपण खूप बोलू शकतो, या विषयावर अनेक प्रकारचं भाष्य पण करू शकतो, परंतु स्वतःचं चिंतन असणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आपण शरीराबद्दल किती आसक्त असतो, म्हणजे मृत्यू हा शब्द आपल्याला सहन होऊ शकत नाही. मृत्यूबद्दल बोलतो, पण जेव्हा स्वतःबद्दल जेव्हा मृत्यूचं चिंतन करतो तेव्हा आपल्याला सहन होत नाही, म्हणजे इतके आपण आसक्त असतो. म्हणून जे काही जीवनामध्ये अनित्यता आपण अनुभवतो, मग ती सर्व बाबींची असो, मग आपल्या शारीरिक असो, मानसिक असो, भावनिक असो, इतर परिस्थितीच्या विषयी अनित्यता असो, या सर्वच परिस्थितींच्या विषयी अनित्यतेचा आपण बोध घेणं, अनुभव घेणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे, प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे, कुठलीही गोष्ट ही फिक्स नाही. म्हणजे कुठली गोष्ट ही म्हणजे ज्याला आपण म्हणजे पक्का दृष्टिकोन ठेवून चालणारी नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हा होतोच. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याशिवाय मृत्यूवर देखील चिंतन केलं पाहिजे. मृत्यू हा एक विषय आहे आणि ते एक सत्य आहे. जेव्हा सत्याचं अधिक आपण चिंतन करतो त्यावेळेला आपल्याला परिवर्तनाकरता मदत होते, कारण सत्य हे आपल्याला परिवर्तनास प्रेरणा देतं. आणि मृत्यू हे एक चांगला विषय आहे सत्य पाहण्याचा आणि सत्य जाणण्याचा. आणि म्हणून मृत्यू ही एक निराशावादी विषय नाही, तर तो आशावादी आहे. कारण मृत्यू दुसरे तिसरं काही नसून एक परिवर्तन आहे. आणि म्हणून त्याविषयी देखील आपण चिंतन करणं गरजेचं आहे. तेव्हा मृत्यूवर जर आपण खऱ्या अर्थानं चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येऊ शकतं आणि परिणामकारक शरणगमन होतं. शिवाय दुःखाचं देखील चिंतन केलं पाहिजे. आता दुःखाचं चिंतन करताना इथे भंते असं म्हणतात की जरा आपण तृष्णा आणि दुःख याचं सावधानपूर्वक चिंतन केलं पाहिजे. कारण आपण दुःखावर खूप चिंतन करतो आहोत आणि दुःख नाहीसं करण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु भंते या ठिकाणी असं म्हणतात की तृष्णा ही मूळ आहे दुःखाचं, आणि म्हणून तृष्णेचं निर्मूलन झालं पाहिजे. कारण तृष्णा काय करतं आपल्याला? तृष्णा आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची रिक्तता निर्माण करतं, कारण हे भौतिक जीवनच तृष्णेचं आहे आणि भौतिक जीवनामध्ये तृष्णेचं जबरदस्त आपल्याला आकर्षण निर्माण होतं या जगाकडे पाहून. आणि म्हणून एक प्रकारची जीवनामध्ये रिक्तता निर्माण होते आणि ही रिक्तता भरून काढण्याकरता आपण भौतिक साधनांचा, भौतिक म्हणजे पैसा, सत्ता, संपत्ती, घर दार, मान, प्रतिष्ठा, मुलं बाळ, या सर्वच गोष्टींचा आपण म्हणजे विचार करतो की यातून ही रिक्तता कमी होईल. आता यापासून थोड्या प्रमाणात आपल्याला एक मदत मिळतं, थोड्या प्रमाणात का असताना समाधान मिळतं, पण कायम स्वरूपाचं नाही. अधिक रिक्तता वाढतो. जसजसं आपण त्याला खाद्य देऊ त्या तृष्णेला, तसतशी ती अधिकाधिक वाढतं. जसं म्हणजे आपण जर अग्नीत जर तूप टाकलं, तेल टाकलं, तर तशाच प्रकारे अधिक अग्नी वाढतं. त्याच प्रकारे तृष्णेला जर आपण जसजसं त्याला जे पाहिजे ते खाद्य दिलं तर तसतशी ती तृष्णा वाढतं आणि अधिकाधिक रिक्तता निर्माण होतं. आणि मग आपण या जगामध्ये
जे काही शरणगमनाच्या विषयी विचार करतो ना, तर तो अधिक गंभीरपणे होत नाही. तर ही तृष्णा आपल्यावर अधिकाधिक हावी होतं, प्रभाव करतं. आणि मग आपण केव्हा तृष्णेच्या आहारी गेलो आणि केव्हा आपण म्हणजे भौतिक वादामध्ये रममाण झालो, किंवा आपण जुन्या पद्धतीमध्ये रममाण झालो, हे आपल्याच लक्षात येत नाही. आणि म्हणून याचं देखील आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे, म्हणजे तृष्णेचं. त्याशिवाय शरणगमन करताना जे काही आपण ध्यान साधना करतो आहोत, ध्यान साधना का करतो, तर याचा देखील आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. तर ध्यान साधना करताना म्हणजे आनापानसती करताना केवळ एकाग्रता, मैत्री भावनेचं ध्यान साधना करताना सकारात्मकता वगैरे वगैरे, ह्या सर्व बाबी आपल्याला माहिती आहे. आपण सर्व अनुभवी आहात आणि अभ्यासकही आहात. परंतु ध्यान साधना करताना काही मुद्दे अतिशय नेहमी करता चिंतन करण्याची गरज आहे. तर ध्यान साधना करताना आपण आपल्या व्यवहारिक मनाला जाणून घेतो. कारण आपलं मन हे व्यवहारिक मन, इंद्रियजन्य पातळीवरील मन कसं कार्य करतं आणि ते आपल्याला कोणत्या दिशेनं नेतं, तर हे ध्यान साधना करताना हे जाणलं पाहिजे. आणि हे जाणून घेण्याकरता आपण ध्यान साधना करतो, मग ते कोणतीही ध्यान साधना असो. त्यानंतर स्वला जाणण्याकरता आपण ध्यान साधना करतो. आपला स्व कसा आहे, कसा कार्य करतो, त्याचा इतिहास कसा आहे, त्याच्यावर कोणते संस्कार झालेले आहे, कोणत्या धारणा जास्त प्रभावी आहे, कोणत्या आपल्या संकल्पना, आपली विचार करण्याची पद्धती कोणती प्रभावी आहे, तर त्याकरता आपण ते जाणण्याकरता आपण ध्यान साधना करतो. त्याशिवाय स्वला बदलण्याकरता आपण ध्यान साधना करतो. आपला जर स्व बदलला नाही तर खऱ्या अर्थानं आपली ध्यान साधना देखील ती प्रभावी होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. एका भिक्षूची आणि एका व्यक्तीची गोष्ट आहे. तो विहारामध्ये जात होता आणि तो बुद्धिस्ट व्यक्ती होता, जाऊन तिथे वाचन करायचा. तो भिक्षू सतत तिथे पाहायचा त्याला की हा तो इथे येऊन बौद्ध धर्माच्या ग्रंथांचं वाचन करतो. म्हणून एक दिवस त्यांनी त्याला विचारलं, तर म्हणजे तू काय करतोस? तर म्हणे मी बौद्ध आहे आणि या विहारात मी ग्रंथाचं पठण करतो. तर तो भिक्षू म्हणाला पुरेसं नाही. मग पुन्हा त्यांनी चिंतन केलं की ग्रंथ वाचन पुरेसं नाही, तर आणखी काय आहे ग्रंथामध्ये? तर त्याला असं वाटलं की शिलाचरण केलं पाहिजे. म्हणून तो पंचशिलेचं आचरण करायला लागला आणि जाऊन त्या ठिकाणी तो बसत होता आणि चिंतन करतो. म्हणे काय करतोस? तर म्हणे मी शिलाचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि शिलाचरणाविषयी चिंतन करतो. तर तो भिक्षू म्हणाला पुरेसं नाही आहे. त्याला असं वाटलं की काय करावं, हे म्हणजे ग्रंथाचं वाचन करतो, शिलाचरण करतो, तेही पुरेसं नाही. आणि म्हणून मग त्याला असं वाटलं की बौद्ध धर्मामध्ये कुठेतरी ध्यान साधना सांगितलेली आहे का, आणि मग त्या ठिकाणी जाऊन तो ध्यान साधना करायला लागला. मग काही दिवसांनी त्याला विचारलं तू काय करतोस? तर म्हणे मी ध्यान साधना करतो. तर तो म्हणाला पुरेसं नाही. तर याचा अर्थ मग त्यांनी विचारला की म्हणते तुम्ही मी जे करतो ते पुरेसं नाही, मग मी काय करावं? सर्वच करावं, वाचनही करावं, शिलाचरणही करावं, ध्यान साधनाही करावी, परंतु त्यामधून परिवर्तन झालं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून ध्यान साधना ही चित्त शुद्धी करता केल्या जातं. आपलं जे चित्त आहे ते मलिन आहे, अनेक प्रकारच्या संस्कारानं ते मलिन झालेलं आहे. आपला जो स्व जो दृढ झालेला आहे, घट्ट झालेला आहे, आणि त्यामुळे देखील ते चित्त मलिन झालेलं आहे. चित्ताच्या शुद्धी करता आपण ध्यान साधना करतो. आणि इतकंच नव्हे तर जागृतपणे शिलाचरण करण्याकरता, कारण आता आपलं मन जरी आपण शिलाचरण करत असलो तरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे
की मी किती जागृतपणे शिलाचरण करतो. तेव्हा जागृतपणे शिलाचरण करण्याकरता आपण ध्यान साधना करतो. इतकंच नव्हे तर ध्यान साधनेतून जी काही आपल्याला शक्ती मिळतं, त्या शक्तीमधून वस्तूकडे जसं आहे तसं पाहण्याची आपल्याला म्हणजे शक्ती मिळाली पाहिजे. जसं आहे तसं पाहण्याचे सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. मग कुठल्याही घटनेकडे, कुठल्याही परिस्थितीकडे आणि आपल्या जीवनाकडे आणि जी काही विद्यमान जीवन आहे त्याकडे पाहण्याची आपली क्षमता निर्माण झाली पाहिजे. शरणगमनाची काही जीवन पद्धती आहे तर त्याकडे देखील म्हणजे पाहण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, शक्ती निर्माण झाली पाहिजे. तर अशा प्रकारे ध्यान साधनेतून म्हणजे घटनेकडे जसं आहे तसं पाहण्याची आपल्याला शक्ती मिळते. तर बंधूंनो, खऱ्या अर्थानं म्हणजे या प्रकारे जर आपण म्हणजे गांभीर्यानं जर विचार केला तर आपल्याला अधिक आपलं परिणामकारक शरणगमन करता येईल. शरणगमनाची अभिव्यक्ती मग अर्थातच मित्र असो, धर्मचारी असो, सिनियर असो वा ज्युनियर असो, कोणी असो, तर शरणगमनाची अभिव्यक्ती ही लोकांच्या दुःख दूर करण्यामध्ये, लोकांना आहे त्या दुःखातून बाहेर काढण्यामध्ये, अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत समाजामध्ये त्या समस्यातून मुक्त करण्यामध्ये आपली जी ही शरणगमनाची शक्ती आहे, शरणगमनाची अभिव्यक्ती आहे, ती लागली पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये ही एक संघाला फार मोठी सुवर्ण संधी आहे. जेव्हा आपण विचार करतात, काही लोक विचार करतात की आजच्या परिस्थितीमध्ये संघानं काय करावं, अनेक ठिकाणी लोक प्रयत्न करतात, अनेक ठिकाणी लोक हा विचार करतात. मी एक शब्द ऐकलेला आहे की आपल्याजवळ फंड नाही, म्हणजे लोकांची सेवा करण्याकरता देखील आपल्याला दुसऱ्याकडला फंड पाहिजे आहे. ही शरणगमनाची अभिव्यक्ती ही म्हणजे आपण कशी व्यक्त करतो, दुःखामध्ये कसं आपण सहभागी होतो, ही आपली करुणा कशी कार्य करतं याविषयी देखील म्हणजे आपण विचार केला पाहिजे. कारण शरणगमनातून मैत्रीचा विकास होतो, शरणगमनातून प्रज्ञेचा विकास होतो, शरणगमनातून करुणेचा विकास होतो, शरणगमनातून वीर्याचा विकास होतो. यालाच आपण म्हणजे संबोधी असं म्हणतो. हीच लोकोत्तर अवस्था आहे आणि या लोकोत्तर अवस्थेपर्यंत म्हणजे विकसित होण्याकरता हा आपला प्रयास आहे. तेव्हा आपण जर लोकांच्या सुखदुःखामध्ये जर सहभागी झालो नाही आणि संधी असूनही सेवा करू शकलो नाही तर मग आपली शरणगमनाची अभिव्यक्ती ही परिणामकारक होऊ शकत नाही. तेव्हा बंधूंनो, मी नागपूरला असं ऐकलेलं आहे की जे श्रमण मित्र आहे ते श्रमण मित्र अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे. म्हणजे जे लोक ज्या लोकांच्या घरी जेवणाच्या समस्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या आहेत, तर ते समाजामध्ये इतर लोकांकडून ते व्यक्तिगत काम करत आहे. इतर लोकांकडून ते दान मागून त्यांना घरोघरी पोहोचवणं, त्यांच्या समस्या दूर करणं याकरता ते काम करत आहे. मला वाटते की ही जी काही शरणगमनाची अभिव्यक्ती आहे याकरता म्हणजे दान किंवा आणखी इतर गोष्टी किंवा फंड यापेक्षा आपली जी काही वीर्य ही जी शक्ती आहे, वीर्य जी ही मानसिक अवस्था आहे, ती मानसिक अवस्था ही अधिक जर प्रभावी असेल तर त्याच ठिकाणी बुद्धत्व दडलेलं आहे आणि त्याच ठिकाणी वीर्याच्या अवस्थेमध्ये बुद्धत्व दडलं आहे आणि त्याच ठिकाणी लोकांची सेवा पण दडलेली आहे, आपली शरणगमनाची अभिव्यक्ती पण दडलेली आहे. तेव्हा असं जर आपण निश्चितपणे जर आपलं परिणामकारक शरणगमन करण्याकरता जर आपण योग्य प्रकारे या मुद्द्यात आपण चिंतन केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण परिवर्तन होता, विकसित होत आहोत. मी दीक्षेकरता तयार होण्याकरता हे मुद्दे दिलेले नाही, तर
धम्मचारी झाल्यानंतर मी पण धम्मचारी आहो आणि मी देखील या मुद्द्याचा आणि इतरही अनेक मुद्दे आहेत की ज्याचा आपल्याला आपल्या शरणगमनाकरता सखोल शरणगमनाकरता विचार करावा लागतो. तेव्हा आपल्या ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण नसताना या सर्व मुद्द्याचा जर आपण विचार केला तर आपण निश्चितच एक शरणगमनाच्या या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सातत्यानं आपण राहू शकतो आणि संबोधीपर्यंत जाऊ शकतो किंवा या जीवनामध्ये क्षणोक्षणी देखील आपण म्हणजे आनंद मिळवू शकतो. जीवनामधल्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या समस्या आता कोणत्या प्रकारच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणाच्या आर्थिक असतील, कोणाच्या शारीरिक असतील, कोणाच्या मानसिक असतील, कोणाच्या कौटुंबिक असतील, कोणाच्या कुटुंबातील विसंवादाच्या असतील, कोणाच्या मुलाबाळाच्या समस्या असतील. खूप समस्या आहेत. जीवन हे समस्येनं भरलेलं आहे. तेव्हा या समस्येकडे पाहताना एक प्रकारचं म्हणजे शरणगमनामुळं आपल्यामध्ये सामर्थ्य येतं आणि ह्या सामर्थ्यानं ह्या समस्या कदाचित कमी होतात. काही समस्या कमी होतात आणि काही समस्या कमी होत नाही. त्या आहेत तशाच राहतात. परंतु आपली मानसिक स्थिती ही अधिकाधिक प्रभावी म्हणजे अधिकाधिक सामर्थ्यशाली झाल्यामुळं आपण त्यांचा योग्य प्रकारचा सामना करू शकतो. आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं मूल्य आहे. आणि जर आपण अशाच प्रकारे या सर्व समस्याचा सामना करत जर आपण गेलो तर आपण संबोधीची देखील प्राप्ती करू शकतो. पण संबोधीच्या प्राप्तीपूर्वी बंटींनी एक आपल्याला म्हणजे एक व्यक्ती बनण्यासाठी सांगितलेलं आहे आणि संघाची सर्व परिस्थिती ही व्यक्ती बनण्याकरता अनुकूल आहे. मग तिथेच कल्याण मित्रता आहे. मग कल्याण मित्रता का घ्यावी? ती केवळ दीक्षा प्रक्रियेपुरती घ्यावी की आपल्या नेहमीच्या विकासाकरता परिवर्तनाकरता ती घेत राहावी याचाही देखील विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा बंधूंनो, आपण म्हणजे या परिणामकारक शरणगमन करण्याकरता स्वतःचं चिंतन, स्वतःचं आचरण, कल्याण मित्रता आणि इतरही गोष्टींचं चिंतन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय समाजामध्ये देखील अभिव्यक्ती करणं देखील गरजेचं आहे. ही एक प्रकारची आपल्याला संधी आहे. तेव्हा बंधूंनो, आजच्या प्रसंगी मी इथेच बोलून मी माझे प्रवचन थांबवितो. थोडा जरा डिस्टर्ब झाला, आपण तो सहन केला याबद्दल मी तुमचं देखील आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि ध्यानोदय यांनी मला जी काही संधी दिली आणि महेंद्र केंद्रातील धम्मचारींनी आणि मित्रांनी मला स्वीकारलं आणि शांततेने ऐकून घेतलं याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद.